आत्ता पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून काम करणारा कुंडलिक पारधी नावाचा एक विद्यार्थी जो एकेकाळी वसतिगृहात राहत होता, जो पुणे विद्यापीठामध्ये आज प्राध्यापक म्हणून नोकरी करतोय, त्याची कथा रोमांचकारी आहे की संघाच्या प्रकल्पातून माणसांमध्ये काय परिवर्तन होऊ शकतं। हा कुंडलिक पारधी अकोल्यातल्या एका पाड्यावरती राहत होता। वडिलांनी दुसरं लग्न केल्यानंतर आईने हे जीवन संपवायचं ठरवलं। एका छोट्या बाळाला कडेवर घेऊन तिने विहिरीमध्ये उडी मारायचं ठरवलं। सुदैवाने म्हणा हा बाहेर गेलेला होता आणि हा तिथं उपलब्ध नव्हता। घरी आला, आईचं देह बघितला, मृतदेह। वडील विचारत नव्हते, मुलगा अनाथ होता, मुलाचं करायचं काय म्हणून नातेवाईकांनी उचलून त्याला वनवासी कल्याण आश्रमाच्या वसतिगृहात येऊन टाकलं। अभ्यासामध्ये प्रगती होत नव्हती। दिवाळीला सगळेजण घरी जायचे, याला घर नव्हतं। हा विस्तारक म्हणून जायचा, टेक्या अण्णा त्याला वेगवेगळ्या गावांमध्ये विस्तारक म्हणून पाठवायचे। तो तिथं जायचा, परत दिवाळीहून आला, मे महिन्याच्या सुट्टीतून आला की पुन्हा शाळेत जायला लागायचा, पण अभ्यासात प्रगती नव्हती। 10वीला नापास झाला। नापास मुलांना वसतिगृहात ठेवत नव्हते, वसतिगृह 10वी पर्यंतच होतं। आणि त्याला सांगितलं की तू आता परत राहू शकणार नाहीस। त्याला काय करायचा प्रश्न पडला। एक प्रचारक त्याला मिळाले, त्या प्रचारकांनी त्याला कार्यालयात ठेवून घेतलं। त्याच्यामध्ये जिद्द निर्माण केली आणि त्यांनी साहीच्या साही विषय नापास झालेले असताना 10वी पुढच्या वेळेस पास झाले। ते पास झाल्यानंतर आता शिक्षण थांबवायचं नाही या भावनेने 11वी 12वी केलं। 12वी नंतर BA केलं। BA केल्यानंतर MA करायची इच्छा होती, पण पैसे नव्हते। पुण्यात गेला, पुण्यात केटरिंगचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लागला आणि केटरिंगचे कॉन्ट्रॅक्ट घेता घेता MA झाला। MA झाल्यानंतर सेटनेट केलं आणि सेटनेट केल्यानंतर कुठली तरी नोकरी केली पाहिजे म्हणून कोर्टामध्ये पट्टेवाला झाला। ज्या जज साहेबांच्याकडे तो पट्टेवाला म्हणून काम करत होता, त्यांना कोणीतरी सांगितलं हे काय शिकलाय माहिती आहे का? तेव्हा त्यांनी सांगितलं की हा MA सेटनेट आहे। तेव्हा त्यांनी दुसऱ्या दिवशी त्याला सांगितलं की माझी गाडी तू पुसायची नाही, माझ्या घरात झाडू मारायचा नाही, कारण तू माझ्यापेक्षा जास्त शिकलेला आहे। आणि मग त्याला त्यांनी प्रतिष्ठेने वागायला सुरुवात केली। पण ह्या कार्यकर्त्याची त्या वसतिगृहामधून निर्माण झालेली प्रेरणा इतकी प्रखर आणि जिवंत होती की त्यांनी ठरवलं होतं की आपल्याला इथं थांबायचं नाही आहे आणि म्हणून त्यांनी PhDला ॲडमिशन घेतली। PhD झाला। एका पट्टेवाल्याचा, एका वेटरचं काम करणारा विद्यार्थी वनवासी कल्याण आश्रमातल्या आत्मीयता, प्रेम याच्यातून प्रेरणा घेऊन पट्टेवाल्याचा PhD होऊन प्रोफेसर होतो। हे जे काही व्यक्ती निर्माण आहे हे प्रकल्पाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे। असे प्रकल्प भारतामध्ये लक्षावधी चालू आहेत, नगर जिल्ह्यातही चालू आहेत आणि नगर जिल्ह्यात या प्रकल्पातून काय घडू शकतं या परिवर्तनाचं हे खूप मोठं उदाहरण आहे।